आज्या, तुझ्या मेहंदीचा कार्यक्रम शीतर बरोबर होणार. कसं? आय अगं फक्त मेहंदीचा कार्यक्रम नाही काय तर संगीताचा बी कार्यक्रम आहे तिथं. मी काय म्हणतो, आपण सगळ्यांनी दोन्ही कार्यक्रम एकत्र केलं तर आपण सगळी मिळून संगीताच्या कार्यक्रमाला जाऊया की. आपण कशाला जायचं त्यांच्या कार्यक्रमाला? अहो मामी, त्यांच्या कार्यक्रमाला कुठं, आपण सगळी मिळून करू ना, म्हणजे तेवढा आपला खर्च वाचल ना. नाही नाही, आपण घेऊ शकतो की कार्यक्रम, पण आता आपल्याकडे माणसंच कमी आहेत ना. माझी जेडी असती तर अशी मेहंदी काढली असती का नाही ही बोलूच नका. आता आपण बी घेतला असता कार्यक्रम, पण तशी मजा येणार नाही ना. हा, आणि रावल्या म्हणते ती बी बरोबर आहे, एकाच गावात लगीन आहे म्हणल्यावर डबल खर्च कशाला करायचा. अग पण तिकडे जाणं शोभते का आपल्याला? हाय का आता न शोभाला काय झालं? समदेजण मिळून कार्यक्रमाला जाऊ. रावल्या सांग त्यांना, आम्ही समदेजण मिळून येतो कार्यक्रमाला. हा सांगतो. या भैया. बरं बोला आई, अजून काय राहिले? हे सगळं त्या गोणीत भरायचंय. डन. छापे. ये. हा बोल. संगीताचा कार्यक्रम ठेवलाय घरी आणि आम्हाला सांगितलं पण नाही. ते पोरींनी ठरवलं, मग नाही कसं म्हणणार म्हणून कोण काय बोललं नाही. अच्छा, मग मेहंदीत नाव कसं लिहिणार आहे माझं? बघू. अजून काय काय करणार आहेस? काय नाही. शिकले? हा काय झालंय ग? काय नाही. एवढंच खाली न्यायचंय. मग असं तोडकं का बोलतीस? हा सॉरी ते जरा कामात होते ना, म्हणून. तू सांग, तुझं काय चाललंय? रात्री येणार आहे मी तिकडे. हा, तू कसं काय येणार? अरे यो नवरीकडचा कार्यक्रम आहे. तुझी इच्छा असेल तर येईन मी. बर या. हा भाऊजी, मी वाट बघते. आलोच. तो जी हाँ दोस्तों, आज की रात को रंगीन बनाने आया हूँ आपका रावल्या टाटे. आज शीतल के मेहंदी का संगीत है और आज बहुत ही खुशी का दिन है और एक खुशी का दिन डबल होने वाला है क्योंकि यहाँ पर आने वाला है मेरा दोस्त आजा. नमस्कार. येऊ का? या की. नाही आता असं अचानक कार्यक्रमात येणं बरं वाटत नाही, पण अहो असं काय बोलताय, आपल्या घरातलाच कार्यक्रम आहे.
म्हणूनच तर आले मी. आता तिकडे वेगळा मेहंदीचा कार्यक्रम करायचा, इकडे वेगळा मेहंदीचा कार्यक्रम करायचा. म्हणून म्हणलं आपण एकत्रच कार्यक्रम करायचा, म्हणजे आनंद कसा दुप्पट वाढतोय ना. अशा एकत्र कार्यक्रमातनच तर दोन कुटुंब जवळ येतात. हा, ती कोण सातारची पोरगी बोलवली पण मेहंदी काढायला. होय. या बया मोर काढलाय बाय हातावर. हाँ, तर भाइयों और लेडीजों, आज आजा और शीतल के मेहंदी का संगीत है. मी जरा पाणी पिऊन येते. शिकले कुठे चाललीस? अगं जरा पाणी पिऊन येते. का? पाणी पिऊन येते जरा. बरं जा जा, पण लवकर या. वय. अजिंक्य द्या तुमच्या हातात मेहंदी काढते. अजिंक्य तुम्ही लग्नामध्ये सूट का नाही घेतलं? नाही, मॅडमनी जी पसंत केलं ते घेतलं. त्यांच्या पुढे काय बोलता येते वे? आत्तापासूनच बाई एवढं. काय करायचं, प्यार क्या है तो निभाना तो पडेगा. पण तू सूट घातला असता ना तर लय भारी दिसला असता, आणि त्यावर गॉगल म्हणजे लय रुबाबदार दिसला असता. काय बी म्हण सरे, गॉगल घातलेली पोरांना लय स्मार्ट दिसतात. इक्या काय जरा इक्या इकडे इकडे काय माझं ठरलंय आता. काय आजीच्या लग्नात मी असं सूट घालणार, असं बूट घालणार आणि असा गॉगल बी घालणार. म्हणजे बघ मी कसा एकदम स्मार्ट दिसतोय का नाही. हा